नमस्कार. प्रत्येक महिन्याच्या 10 जूनला आपण ECCE डे हे कार्यक्रम आपण घेत असतो. ECCE डे म्हणजेच आरंभिक बालसंगोपन आणि बालशिक्षण दिवस. तर हे ज्या 10 तारखेला आपण जे घ्यायचं आहे त्याची वेळ आहे 90 मिनिटे आणि विषय आहे बालकांचा अभ्यासक्रम आणि महत्त्व याबद्दल पालकांशी संवाद. ठिकाण आहे अंगणवाडी केंद्र, पालक बसू शकतील अशी जागा. आणि ह्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे पालकांना बालविकासाच्या महत्त्वाच्या क्षेत्रांची व उपक्रमांची माहिती होणे. तर ते आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया. तर साहित्य आहे खेळघर कोपरा. त्यासाठी तुम्हाला साहित्य लागणार आहे भावलीघर, गोठा, भाजीचे दुकान, शिंप्यांचे दुकान. 2 आहे हस्तकाम कोपरा. त्यासाठी आहे परिसरातील साहित्य वापरून रचना, रंगकाम, फाडकाम हे साहित्य आपल्याला आपल्या अंगणवाडीमध्ये ठेवायचं आहे. बोधात्मक कोपरा. त्यासाठी आपल्याला पझल, मनोरे, जोडतोड खेळणे हे लागणार आहे. 4 आहे वाचन कोपरा. त्यासाठी आपल्याला गोष्टीची पुस्तके, फ्लॅश कार्ड्स, चित्रांची पुस्तके, दर महिन्याला वेगवेगळी पुस्तके ठेवावीत. कोपरा, पझल, मनोरे, जोडतोड खेळणे. आता आपल्याला पूर्वतयारी काय करायची आहे तर सत्राची वेळ व दिनांक पालकांना आदल्या दिवशी सांगावे. मुक्त खेळांसाठी उपरोक्तप्रमाणे साहित्य तयार करून भाषा विकास म्हणजे वाचन कोपरा, बौद्धिक विकास बोधात्मक कोपरा, सर्जनशीलता विकास म्हणजे हस्तकाम कोपरा, सामाजिक भावनिक विकास भावलीघर असे कोपरे मांडून ठेवावे व सत्राची वेळ व दिनांक पालकांना आदल्या दिवशी सांगावे. उपक्रमांचे प्रात्यक्षिकसाठी आवश्यकतेप्रमाणे खडू, चेंडू, चित्र, डोमिनो, पझल बनवण्यासाठी कागद 5 किंवा 6 पालकांच्या संख्येनुसार. आता आपल्याला काय करायचं आहे, ज्या दिवशी आपण हे कार्यक्रम घेणार आहे त्या दिवशी पहिला आपण स्वागत करायचं आहे. अंगणवाडी सेविकाताईंनी पालकांचे स्वागत करावे. त्या पालकांना सांगावे की आज अंगणवाडीत मुक्त खेळांसाठी विविध कोपरे लावले आहेत. पालकांना सर्व कोपरे पाहण्यास सांगून त्यांना आवडेल त्या कोपऱ्यात जाऊन खेळण्यास सांगावे. आता मुक्त खेळाचा अनुभव. तर पालकांना काही वेळ आवडलेल्या कोपऱ्यात खेळण्याची संधी द्यावी. यामुळे त्यांना बालकांच्या खेळाच्या अनुभवाची प्रत्यक्ष जाणीव होईल. विकासाच्या 5 क्षेत्रांची माहिती. काही वेळ मुक्त खेळ खेळल्यावर अंगणवाडी सेविकाताई पालकांना बालविकासाच्या 5 महत्त्वाच्या क्षेत्रांबद्दल माहिती द्यावी. सुरुवातीला मुक्त खेळातून सामाजिक, भावनिक विकास होतो हे सांगावे. समजावण्यासाठी त्या प्रत्येक क्षेत्राचे वर्णन करताना एक बोट दाखवून उदाहरणे देऊन माहिती सांगावी. उदाहरणार्थ गाणी, गोष्टी, चित्रवाचन यामधून मुलांचा भाषा विकास होतो. याप्रमाणे इतर क्षेत्रांची माहिती सांगावी. आणि शेवटी 5ही बोटे एकत्र करून सांगावे की जसे हाताचा योग्य वापर करण्यासाठी 5 बोटांची आवश्यकता आहे तसेच बालकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी बालकांच्या शारीरिक, भाषिक, बौद्धिक, सामाजिक, भावनिक आणि सर्जनशीलता या 5ही क्षेत्रांचा समावेश या 5ही क्षेत्रांचा समतोल विकास होणे गरजेचे आहे. अंगणवाडीत मुले दररोज अशा विविध कृती करतात. त्यामुळे बालकांचा उपक्रमाद्वारे सर्व क्षेत्रांचा विकास होतो. आता उपक्रमाचे प्रात्यक्षिक. आता इथे लक्ष द्या. अंगणवाडी सेविकाताईंना काय करायचं आहे तर पालकांचे 2 गट तयार करावेत. प्रथम पहिल्या गटात शारीरिक विकास व भाषा विकासांचे उपक्रम करण्यास सांगावे. त्यानंतर दुसऱ्या गटाला बौद्धिक व सर्जनशीलता विकासाचे उपक्रम करण्यास सांगावे. आवश्यक तेथे अंगणवाडी सेविका यांनी उपक्रम आधी करून दाखवावे आणि योग्य ते मार्गदर्शन करावे व नंतर मुले व पालकांना करण्यास सांगावे. उदाहरणार्थ
शारीरिक विकासासाठी नागमोडी रेषेवर चालणे, चेंडू फेकणे, झेलणे. भाषिक विकासासाठी चित्रवाचन, गाणी, गोष्ट. बौद्धिक विकासासाठी डोमिनो, पझल. सर्जनशीलतेसाठी कागदाची होडी बनवणे. वरील उपक्रम उदाहरणादाखल दिलेली आहेत. अंगणवाडीत उपलब्ध साहित्य व जागेनुसार उपक्रमाचे बदल करता येईल. आता समारोप. आपण हे सर्व उपक्रम घेतल्यानंतर समारोप कसा करायचा आहे ते पाहूया. आता पालकांसोबत 3, 2, 1 हा उपक्रम खालीलप्रमाणे घ्यावा. पालकांना विचारा की आज आपण कोणत्या 3 नवीन गोष्टी शिकलो. आपण घरी मुलांबरोबर कोणत्या 2 गोष्टी करणार आणि कोणती एक गोष्ट आपण इतर पालकांना सांगणार. शेवटी आजच्या सभेला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व पालकांचे आभार मानावे आणि त्यांना पुढील बैठकीची तारीख सांगावी. धन्यवाद.